आज मी इथे ना ही गोबीची भाजी बनवली आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने. तुम्ही आजपर्यंत ना ही गोबीची भाजी कधीच बनवली नसेल. आता तुम्हाला ही दिसायला थोडी ग्रीन कलरमध्ये दिसत असेल, तर तुम्हाला वाटू शकते की मी यात पालक टाकली आहे. पण यात मी अजिबात पालक टाकली नाही. तर मग काय टाकलं? पुढे सांगतेच. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि अशाच छान-छान आणि नवीन-नवीन रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी ना तुम्हाला पहिले साहित्य सांगते, मी काय घेतले आहे. तर इथे मी फुलगोबी घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने ही आपल्याला मोठी-मोठी कट करून घ्यायची आहे. छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर इथे 2 कांदे घेतले, ते सुद्धा अशा पद्धतीने लांब-लांब कट करून घेतले आणि एक मोठा टोमॅटो, तो सुद्धा आपण अशा पद्धतीने लांब-लांब कट करून घेऊया. त्यानंतर अद्रक आणि लसूणची मी पेस्टसुद्धा तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी घेतलेले आहे 1 वाटी वाटाणे. तर हे वाटाणे ना छान फ्रेश वाटाणे आहे. तर हिवाळा सुरू झाला म्हटल्यावर आपल्याला छान वाटाण्याच्या शेंगा मिळतात. तर त्या वाटाण्याच्या शेंगांमधलेच हे मटार आहे. जर तुम्हाला फ्रेश वाटाणे जर नाही मिळाले ना, तर तुम्ही फ्रोझन वाटाणे सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर भरपूर अशी इथे मी कोथिंबीर घेतली आहे. आता इथे आपण 10 ते 12 काजू घेऊयात. तर काजू कशासाठी? तर आपल्या भाजीला ना या काजूमुळे छान क्रीमी टेक्स्चर येईल आणि इथे काही खडे मसाले सुद्धा घेतलेले आहे आणि काही घरातलेच बेसिक मसाले, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला. आता चला रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी ना पाणी उकळून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण ही कट केलेली गोबी टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला ही साईडला ठेवायची आहे. परत मी दुसऱ्या पातेल्यामध्ये सुद्धा पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी इथे 1 वाटी वाटाणे आणि जे आपण काजू घेतले होते ना, ते यात टाकून घेतले आणि हे वाटाणे आणि काजू आपल्याला छान 6 ते 7 मिनिटं आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचे आहे. आता हे सगळं तयारी होते तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान तेलात परतून घेऊ. तर 1 चमच तेल टाकायचं पॅनमध्ये आणि त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून आपल्याला छान हे शिजवून घ्यायचे आहे. आता छान जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत आपण होऊ देऊया. बघू शकता हलकासा रंगसुद्धा सोनेरी झालाय कांद्याचा आणि इथे टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे. आता कांदा आणि टोमॅटो ना पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडंसं 2 ते 3 चमच पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून छान आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघू शकता मस्त आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता ही पेस्ट आपण एखाद्या वाटीत काढून घेऊया. कारण आपल्याला ना याच मिक्सरच्या भांड्यात जे आपण मटार आणि काजू शिजवून घेतले ना, ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. तर शिजवलेले मटार आणि काजू आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता बघू शकता इथे आपण काजू टाकले आहे, त्यामुळे याला अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही सांगा, कधी वाटाणे मिक्सरमध्ये फिरवून, काजू टाकून भाजी बनवली आहे का? आता नसेल बनवली ना, तर एकदा मी सांगते त्या पद्धतीने ही गोबीची भाजी बनवून बघा. तर आता भाजी बनवू, तर कढईत छान 3 चम्मच मी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण यात काही खडे मसाले टाकायचे. एक 2-3 मिनिटं तेलात छान परतून घेऊ. त्यानंतर जी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती, ती सुद्धा टाकली आणि जी आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट होती, ती सुद्धा टाकली. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता साइडनी छान तेल सुटलंय, म्हणजे आपला मसाला छान तेलात परतून झाला आहे. आता आपण जे मसाले घेतले होते ना, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, ते मसालेसुद्धा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं हे मसालेसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता इथे मसालेसुद्धा आपले छान परतून झाले. बघू शकता कॉर्नर्सनी छान तेल सुटलंय, म्हणजे आपले मसालेसुद्धा छान परतून झाले. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ना वाटाणे आणि काजूची, ती टाकायची. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी गोबी शिजवून घेतली होती ना, ती गोबी आपण यामध्ये टाकून घेऊया. आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान या गोबीला कोट होतील. त्यानंतर आपण पाणी टाकायचं. तर इथे मी ना पाणी गरम करून टाकलं आहे, म्हणजे आपली भाजीची जी तर्री असते ना, ती अजिबात जात नाही. जर तुम्ही थंड पाणी टाकलं ना, तर भाजीची तर्री जाते. तर इथे मी ना 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं, त्यातलं थोडंसं पाणी टाकलं आहे. आता तुम्हाला बघा पातळ भाजी हवी, घट्ट हवी, त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी टाकायचं. तर मी इथे पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 10 ते 12 मिनिटं आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त आपली इथे भाजी शिजली आहे
आणि साईडनी सुद्धा तेल सुटलं आहे, छान तर्री आली आहे आणि बघू शकता मस्त आपली गोबीची भाजी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या पद्धतीने ही गोबीची भाजी बनवून बघा. टेस्टला अप्रतिम लागते आणि तुम्ही या पद्धतीने कधी बनवली सुद्धा नसेल, तर रेसिपी आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या अशीच छान रेसिपी